हॅलो, माझं नाव पूजा आहे आणि हा माझा तिसरा व्हिडिओ आहे आणि मी हा व्हिडिओ मराठी बायबल वाचन करून दाखवणार आहे. हा अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांना वाचता येत नाही. त्यांनी परमेश्वराचं वचन ऐकून त्यावर मनन व चिंतन करावं. मते मधील 2रा अध्याय. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोदे राजाच्या काळात यहुदेयातील बेथलेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वीकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहे. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुदयातील बेथलेहमात, कारण संदेश त्याच्याद्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांता बेथलेहमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्याकडून निघेल. तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, तो तारा त्यांनी पूर्वे दिशेस पाहिला होता, तो तेथे बालक होता. त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. ओके, सो आता पुन्हा भेटूया उद्याच्या वाचनामध्ये. ओके, बाय. प्रेज द लॉर्ड. थँक यू.